ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी समोर येते. तर माझं नाव खराब करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर येते. राजगुरुनगरमध्ये 2 बहिणींच्या हत्या प्रकरणातून बातमी समोर येते. आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्ग आता रोखलेला आहे. 7 तासांपासून आंदोलकांचा रास्ता रोको सुरू आहे आणि या प्रकरणी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जाते. या क्षणाची मोठी बातमी समोर येते. आपण दृश्यांमध्ये बघतो आंदोलक हे चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. राजगुरुनगरमध्ये 2 बहिणींच्या हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते. या संदर्भात जुना पुणे नाशिक महामार्ग आहे तो अडवण्यात आलेला आहे. मागील 7 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र आंदोलकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत महामार्ग रोखून ठेवलेला आहे. तर आपण दृश्यांमध्ये बघतोय गेले 7 तास हे आंदोलक या ठिकाणी बसलेत. रास्ता रोको करण्यात आलेला आहे. नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र आंदोलकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत महामार्ग आहे तो रोखून धरलेला आहे. तर पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 बहिणींची हत्या करण्यात आली आहे आणि त्यानंतर जुन्या पुणे नाशिक महामार्गावरती आंदोलकांनी रास्ता रोको केलाय. रास्ता रोको आंदोलन मागचे 7 तास सुरू आहे. सचिन तोडकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. सचिन, मागचे 7 तास खरं तर हे आंदोलन सुरू आहे, रास्ता रोको सुरू आहे. काय अधिकची माहिती आहे? या ठिकाणी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे या आंदोलकाची संवाद साधता येते. या ठिकाणी आंदोलक अजूनही त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि या आंदोलकांना विनंती करण्यासाठी पोलीस प्रशासनही प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर खेडचे महसूल विभागाच्या वतीने सुद्धा खेडच्या ज्या तहसीलदार आहेत, खेडच्या प्रथम न्याय दंडाधिकारी तहसीलदार ज्योती देवरे या ठिकाणी या आंदोलकांशी संपर्क साधून त्यांच्या भूमिकेपासून आंदोलकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात आहेत. मात्र आंदोलक त्यांच्या भूमिकेवरती या ठिकाणी ठाम आहेत. आरोपीला फाशी द्या, त्यानंतर मृतदेह आम्ही ताब्यात घेऊ असं आरोपींचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि याच म्हणण्यापासून आरोपींना परावृत्त करण्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन शर्तीने प्रयत्न करते. पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी या ठिकाणी महसूल प्रशासनही उपस्थित झालेलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे या सुद्धा बऱ्याच वेळापासून आंदोलकांशी संपर्क साधतायत. या ठिकाणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सुद्धा काही वेळापूर्वी आंदोलकांशी संवाद साधला. आंदोलकांना त्यांनी आश्वासन दिलंय की जी कलम या ठिकाणी लावणं गरजेचं होतं त्यापेक्षा म्हणजे एकदम कडक कलम या ठिकाणी लावली असून आरोपीला निश्चित फाशी होईल याची निश्चित आरोपीला अटक जरी केली असली तरी त्याला फाशी व्हावी अशी मागणी करण्यात येते आंदोलकांकडून. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.